हॅलो गाईज, आपण इथे एक प्रॉब्लेम दिलाय तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड द मॉलिक्युल्स ऑफ द ॲसिटिक ॲसिड इन द 22 ग्रॅम इन इट. आता इथे जो ॲसिटिक ॲसिड आहे 22 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड आहे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत आणि त्या नंबर ऑफ मोल्समध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. आता मोल्स म्हणजे काय, तर मोल्स म्हणजे ही एक क्वांटिटी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की 1 डझन मोल. आता त्या 1 डझन मध्ये किती क्वांटिटी ऑफ द फ्रुट्स प्रेझेंट असतात, तर 12. म्हणजे 12 इज अ मॉलिक्यूल अँड 1 डझन इज अ मोल. म्हणजेच काय, तर मोल म्हणजे क्वांटिटी. आता पहिला ते आपल्याला इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे ॲसिटिक ॲसिडचा. तर फॉर्म्युला काय आहे त्याचा, molecular formula of acetic acid is equal to CH3COOH. आता आता हा ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता त्याच्यावरून आपल्याला फक्त मॉलिक्युलर वेट काढायचा आहे. तर मॉलिक्युलर वेटचा फॉर्म्युला काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इनटू ॲटॉमिक वेट of carbon plus number of moles of oxygen into atomic weight of oxygen plus number of moles of hydrogen into atomic weight of hydrogen. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन किती आहे, तर याच्यामध्ये हा 1 कार्बन आणि इकडचा एक 1 कार्बन, असे 2 कार्बन या फॉर्म्युलामध्ये प्रेझेंट आहे. म्हणून 2 इंटू, आता कार्बनचा ॲटॉमिक वेट किती, तर 12.0 प्लस ह्याच्यामध्ये ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे, तर ह्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन प्रेझेंट आहे. म्हणून 2 इंटू 16.0 प्लस हायड्रोजन किती आहे, तर हे 3 हायड्रोजन्स आणि इकडचा एक असे 4 हायड्रोजन. 4 इंटू 1. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं मॉलिक्युलर वेट किती आलं, तर 60 ग्रॅम पर मोल. आता आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे. तर नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू क्वांटिटी in gram of acetic acid upon molecular weight of acetic acid. आता क्वांटिटी इन ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हणजे आपल्याला जे गिवन मध्ये क्वेश्चन मध्ये दिले, तर ॲसिटिक ॲसिड इन 22 ग्रॅम म्हणजे क्वांटिटी ऑफ ग्रॅम, क्वांटिटी इन ग्रॅम किती, तर 22 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर वेट किती, तर 16 ग्रॅम पर मोल. आता इथे ग्रॅम ग्रॅम वेट कॅन्सल होतील आणि 22 अपॉन 16 चा आन्सर आहे 0.366 मोल. आता नंबर ऑफ मोल्स आपण काढले, आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड इंटू 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे आता नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड इंटू molecules present in the one mole. आता नंबर ऑफ मोल्स
किती आपण कॅल्क्युलेट केलंय तर 0.366 इंटू मोलिक्युल्स प्रेझेंट इन वन मोल ही कॉमन व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याला आपण ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट असं म्हणतो. तर ती किती आहे 6.022 इंटू 10⁻23. आता याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती आन्सर मिळेल 2.2040 इंटू 10⁻23 particles or molecules are present in 22 gram of acetic acid. Thank you.